या पक्षप्रवेश सोहळ्यावरती आपलं लक्ष असणारच आहे। तुर्तास इतर बातम्या बघूयात। सासवड, जेजुरी, उरुळी देवाची आणि फुरसुंगी या नगर परिषदेमध्ये भाजपकडून स्वबळाची तयारी सुरू असल्याचं कळतंय। युतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासह विजय शिवतारे चर्चा करणार आहेत। अजितदादांसोबत युती करायची का या संदर्भात देखील शिवतारे शिंदेसोबत चर्चा करणार असल्याचं कळतंय। जागा वाटप योग्य झालं तर दादांसोबत युती करू अशी भूमिका शिवतारेंची आहे। तर भाजपकडून उद्या पुण्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत। नगर परिषद, नगरपंचायतीसाठी इच्छुकांच्या उद्या पुण्यामध्ये मुलाखती घेतल्या जातील। पुणे जिल्ह्यातील सर्व इच्छुकांच्या मुलाखती उद्या घेतल्या जाणार आहेत। पुणे जिल्ह्याचे निवडणूक प्रभारी मोहोळ आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीमध्ये या मुलाखती पार पडतील। तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी भूमिका मांडली आहे असं मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलेलं आहे। पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रकरणावरती मोहोळ यांची ही प्रतिक्रिया आहे। जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर योग्य कारवाई होईलच असाही विश्वास मोहोळ यांनी व्यक्त केला आहे। मला असं वाटतं की मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, महसूल मंत्री असतील यांनी वेळोवेळी या संदर्भातला आपली भूमिका किंवा म्हणणं स्पष्ट केलेलं आहे। त्याची चौकशी सुरू आहे, काही लोकांवरती केलेली आहे। जे त्याच्या चौकशीत समोर येईल ते निश्चितपणे माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितले त्याच्यावरती निश्चितपणे कायदेशीर कारवाई जे कोणी दिसेल होईल, त्याच्यामध्ये सहभागी असेल तेव्हा कारवाई होईल। पोलीस योग्य दिशेने त्याचा तपास करत आहेत। ज्या ज्या गोष्टी समोर येतात त्याच्यावरती पोलीस काम करतायत। जे कोणी दोषी असेल त्याला निश्चित राज्याचे मुख्यमंत्री असतील, बाकी सगळ्या नेत्यांनी, अगदी अजितदादांनी सांगितलं की जो कोणी चुकीचा असेल त्याला कारवाई। बातमी आता सांगलीतून आहे। सांगलीमध्ये बैलगाडा शर्यत आणि बैलगाडा मालकांचं अधिवेशन भरवण्यात आलंय। पैलवान चंद्रहार पाटील श्रीनाथ बैलगाडा शर्यत आणि बैलगाडा हे देशातील पहिलं अधिवेशन आहे। डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्याकडून श्रीनाथ केसरी बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलंय। जवळपास 2,500 बैलगाड्या या स्पर्धेत सहभागी झालेल्या आहेत। 500 एकरवरती या बैलगाडी शर्यतीचा थरार सुरू झाल्याचं आपण पाहतोय। वेगवेगळ्या गटामध्ये आता बैलगाडी शर्यती या पार पडत आहेत आणि ही थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय सांगलीतील बैलगाडा शर्यतीची। कडे क्रमांक 5 पोहतोय, लक्ष द्या। आणि 5 मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे। कोण होतोय 5वा बैलगाडी मालक सेवेला पात्र? अतिशय सुंदर अशा गाड्या पळत आहेत, परंतु शेवटच्या क्षणाला बाजी मारली मूर्ती लहान कीर्ती महान। गड क्रमांक 1 चा जो निकाल पेंडिंग होता, बैलगाडा शर्यत आपण पाहतोय। सांगलीमध्ये बैलगाडा शर्यत, बैलगाडा मालक अधिवेशन भरवण्यात आलेलं आहे। शिंदेंच्या सेनेकडून या ठिकाणी बैलगाडा शर्यतीचं हे आयोजन।